यामध्ये झोन 7च्या हद्दीमध्ये जो पुण्याचा पूर्व भाग आहे आणि ग्रामीण भागाशी एक थोडासा निगडीत भाग आहे. या भागामध्ये मागच्या एका महिन्यापासून आपली स्पेशल ड्राईव्ह चालू आहे. त्यामध्ये 1 एप्रिलपासून ही ड्राईव्ह चालू होती. एकंदरीत 13 गुन्हे आपण यामध्ये दाखल केलेले आहेत. यामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला MD याचा जास्त प्रमाणात आपल्याकडे सीजर झालेला आहे. यामध्ये रूपरेषा ही ठेवलेली आहे, एक स्ट्रॅटेजी ही ठेवलेली आहे की एखाद्या पेडलर वर रेड करणे आणि त्यांना बॅक ट्रॅकिंग करत मुख्य स्रोतापर्यंत पोहोचणे याच्याबाबत आपण कारवाई केलेली आहे. यामध्ये टोटल आपल्याकडे 290 साधारणतः ग्राम MD सापडलेला आहे. काही गांजा आणि इतर काही MDPS सबस्टन्सेस सापडलेले आहेत. काही व्हेकल्सही यामध्ये सीज केलेले आहेत. काही प्रीमियम व्हेकल्सही यामध्ये आहेत. टोटल मुद्देमाल यामध्ये 58,18,00,000 रुपयाचा मुद्देमाल साधारणतः यामध्ये सीज केलेला आहे. 13 गुन्हे दाखल केलेले आहेत आणि 13 आरोपी सध्या निष्पन्न आहेत. पुढील तपास पण चालू आहे आणि पुढील काही लिंकेजेस आपल्याकडे लागलेले आहेत. मुख्य प्रमाणात MDचा जो सप्लाय या रॅकेटमध्ये दिसून येत आहे तो राजस्थानमधून दिसून येत आहे आणि नक्कीच त्याचाही पुढील तपास करण्यात येईल. काही गुन्हे नक्कीच यामध्ये संबंधित आहेत. फॉर एक्झाम्पल वाघोली, लोणीकंद आणि खराडी या भागामध्ये जे गुन्हे दाखल झालेले आहेत त्यामध्ये काही कॉमन आरोपी आपल्याकडे निष्पन्न आहेत आणि नक्कीच त्याच्यामध्ये त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा आपला प्रयत्न चालू आहे. त्याचाही तपास यामध्ये झालेला आहे. एक पर्टिक्युलर ग्रुप यामध्ये सांगता येणार नाही, पण काही IT प्रोफेशनल्स पण यामध्ये आहेत. शाळकरी मुलं आम्हाला अजून आढळून आलेले नाही आहेत, पण यंग क्राऊड फ्रॉम द एज ऑफ 21 to 40च्या दरम्यानचा हा क्राऊड आहे आणि वर्किंग प्रोफेशनल्स आहेत. जे पेडलर्स आहेत यामध्ये आपल्याला जे दिसून आलेलं आहे ते लोकल बॉयजच आहेत, ज्यांनी स्वतः घेणं सुरुवात केली आणि त्यानंतर मग पुढे विकणं सुरुवात केली इन ऑर्डर टू त्यांच्या स्वतःच्या सेवनाला फायनान्स करण्यासाठी. पण यामधले जे प्रोव्हायडर्स, जे होलसेलर्स आपल्याला दिसून येत आहेत, काही राजस्थानी यामध्ये आहेत. बरोबर आहे, काही IT प्रोफेशनल्स पण यामध्ये कन्झ्युमर्स आहेत. 19 काही लोकल आहेत यामध्ये आरोपी. इनफॅक्ट ज्यावेळेस पहिल्या रेडमध्ये जसं सांगितलं की आपण पहिल्यांदा एक सीज करतो आणि त्यानंतर बॅक ट्रॅकिंग करतो. जो पहिला माणूस आपल्याला सापडत आहे तो नक्कीच लोकलच सापडत आहे आणि तिथून बॅक ट्रॅकिंगमध्ये नवीन आरोपी निष्पन्न होत आहेत. ते भरपूर परराज्यातील लोक आहेत. राजस्थानचे सध्या आतापर्यंत आम्हाला निष्पन्न झालेले आहेत. बरोबर आहे, त्याचाही तपास झालेला आहे. इनफॅक्ट खराडीमध्ये एक गुन्हा दाखल झाला होता एक 3 महिन्यापूर्वी, ज्यामध्ये आपण राजस्थानला टीम पाठवली होती आणि तिथून 1.3 kg MD आपण जप्त केला होता. त्यावेळेस बलोत्रा जिल्हा, जोधपूर ग्रामीण जिल्हा आणि पाली जिल्हा याच्यामध्ये मुख्यतः आपण रेड्स केल्या होत्या आणि नक्कीच त्याच भागामधील हा पण रॅकेट आपल्याला दिसून येतो. सर, जे 19 आरोपी आपण ताब्यात घेतलेले आहेत ते पुणे जिल्ह्यातीलच आहेत की महाराष्ट्रातील इतर भागातील आहेत? काही इतर भागातील पण आरोपी आहेत. कुठले आहेत? त्यामध्ये एक आरोपी आपल्याला सातारा जिल्ह्याचाही मिळून आलेला आहे आणि काही पुणे ग्रामीण या पोलीस युनिटच्या भागामधील पण काही आरोपी आहेत आणि नक्कीच पुढील त्याच्यामध्ये तपास चालू आहे. बरोबर आहे. सो आत्ताचा जो तपास आहे तो फॅक्टरीपर्यंत पोहोचणे याचाच मेन उद्देश आमचा असणार आहे आणि यामध्ये काही पुढील पण लिंकेजेस आम्हाला लागले आहेत. नक्कीच त्याच्यामध्ये पुढे सो जसं आता विचारण्यात आलं, ललित पाटील या एका मुख्य आरोपीशी याचा लिंकेज आहे का, तर तो सध्या दिसून आलेला नाही आहे. पण काही किंगपिंग्स याच्यामध्ये आपण आयडेंटिफाय केलेले आहेत, त्यांच्यावर तपास चालू आहे. काही हाय प्रोफाईल एज्युकेटेड आहेत, चांगलं शिक्षण झालेलं आहे
म्हणजे ग्रॅज्युएट झालेले आहेत, म्हणजे हाय प्रोफाईल म्हणजे ग्रॅज्युएट झालेले आहेत. पण काही आरोपी जे आम्हाला निष्पन्न झाले ते काही जास्त काही शिकलेले नाही, त्यांना सेवनाची एक लत लागली आणि त्याला फायनान्स करण्यासाठी ते पेडलिंगचं काम करत होते. पैसेवाले सुद्धा आहेत, बॅकग्राऊंड त्यांचं खूप स्ट्रॉंग आहे. आहेत काही जण आहेत नक्कीच. सर यांची मॉडेल्स कशी होती, म्हणजे ते कशी होती, ड्रग्ज कसे सप्लाय करायचे, कुरिअर वगैरे असं काय वापरत होते का? हां, तर यामध्ये खडकी पोलीस स्टेशनमध्ये आपण एक असं रॅकेट शोधलं होतं ज्यामध्ये पोर्टर सर्व्हिसेसचा वापर केला जात होता. या गुन्ह्यामध्ये तसं काही दिसून आलं नाही, कारण ते त्याप्रमाणे सावध झालेले आहेत, कारण आपण हे हायपर लॉजिस्टिकल ॲप्स जे आहेत त्याच्यावर पण निगराणी ठेवत असतो, त्यामुळं त्याचा याच्यामध्ये वापर झालेला नाही आहे. बेसिकली 1 on 1 हे ट्रान्झॅक्शन झालेले आहेत, म्हणजे ओळख असेल तरच ट्रान्झॅक्शन होतं, त्याच्याशिवाय होत नाही. त्याप्रमाणे ते बरोबर 1 म्हणजे ऑनलाईन नाही, इट्स 1 to 1, नो नथिंग इन पार्टीज और कोणत्या रेस्टॉरंटमध्ये किंवा कोणत्या पबमध्ये याचा डिस्ट्रीब्युशन सध्या आत्तापर्यंत आम्हाला निष्पन्न झालं नाही आहे. 1 to 1 जे त्यांचे प्रिव्हियस कस्टमर्स आहेत किंवा एखाद्या कस्टमरने दुसऱ्या कस्टमरला जोडून दिलं, जो त्याचं रेफरन्सनेच तो विकत होता. सर मग असं किती लोक काही दिवसांपूर्वी चर्चेमध्ये दोघांचा मृत्यू झाला, काही कनेक्शन नाही त्याबाबत काही सांग जातात नाही. सर यांनी किती लोकांपर्यंत आतापर्यंत ड्रग्ज विक्री केलेली आहे, काय त्याचं काय माहिती? एक्झॅक्ट आकडा सांगता येणार नाही. आत्तापर्यंत आम्ही कोणत्या कन्झ्युमरला आरोपी केलेलं नाही आहे. त्यांच्याकडे रिकव्हरी झाली तर नक्कीच करणार, आणि फोकस कन्झ्युमर्सबाबत हा असायला पाहिजे की त्यांना समुपदेश किंवा त्यांचं जे पण ट्रीटमेंट आहे व्यसनमुक्तीचं त्याच्यावर फोकस असायला पाहिजे. सो त्याच्यावर त्यांना आरोपी आत्तापर्यंत केलं नाही, पण आम्हाला पैसे काही दिवसांनी कशी सर कॅशमध्ये कॅश आणि ऑनलाईन दोन्ही. उत्तमनगर पोलिसांनी एक कारवाई केली होती काही दिवसांपूर्वी, ज्याच्यात त्यांनी डायरेक्टली जे कन्झ्युमर्स आहेत गुगल पे वरून सगळा डेटा काढला 100 पेक्षा अधिक होते. याच्यात ते आपण शोधणार आहोत की एकूण किती हे सगळे लोक आहेत, किंवा आपण ऑलरेडी शोधलेले आहेत. आपल्याला आयडिया आहे की एक्झॅक्टली प्रत्येक पेडलरचे किती पुढे कोणापर्यंत तो जात होता त्याचा तपास चालू आहे. काही प्रमाणात झालेला पण आहे काही पेडलर्सचा, आणि नक्कीच त्याच्यामध्ये पुढे रिकव्हरी जर का त्या पर्टिक्युलर कन्झ्युमर्सकडून झाली तर नक्कीच त्यांना आरोपी केलं जाईल. सर या प्रकरणामध्ये फक्त त्यांनी आयटीच लोक किंवा हाय प्रोफाईल नाही, नॉट नेसेसरी. यामध्ये जो कन्झ्युमर त्यांना भेटतो, जो त्याचा स्ट्रॉंग रेफरन्स असतो त्याला त्यांनी विकलेला आहे. काही यामध्ये एज्युकेटेड चांगल्या जॉबचे पण काही कन्झ्युमर्स आणि पेडलर्स आहेत, आणि काही एकदम लोअर इकॉनॉमिक बॅकग्राऊंडचे पण आहेत. सर 19 नाही, सगळ्यांच्या अपेक्षा 2-4 जे मेन आहेत जे करतायत त्यांची नावं नाहीत सर. नावं आम्ही टाकले नाही, कारण ऑलरेडी त्याच्यामध्ये तपास ऑलरेडी चालू आहे. त्यामुळं आम्ही नावं टाकले. काही जणांची नावं मी रिलीज करू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क, आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.